नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुवार, कुष्मांड नवमी, ज्याला आपण आवळा नवमी आणि अक्षय नवमी असे देखील म्हणतात. आवळा नवमीला म्हणजेच अक्षय नवमीला केले जाणारे कोणतेही कर्म, कोणतेही दान कधीही वाया जात नाही. याचे पुण्यकर्म कधीही कमी होत नसतं. त्यामुळे तुम्हाला आवर्जून या दिवशी अत्यंत महत्त्वाचा, साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून की तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल की काय उपाय करायचा आहे, जेणेकरून की तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता आणि विष्णू देवांचा अखंड निवास राहील. नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर बघा, तुम्हाला आज संध्याकाळी इथे एक दिवा लावायचा आहे, ज्यामुळे तुमचं दारिद्र्य नष्ट होईल आणि लक्ष्मी आणि विष्णूंचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. तर असा हा दिवा कुठे लावायचा, कोणत्या वेळेत लावायचा आहे आणि काय करायचं आहे, याची मी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. तर बघा, आज आवळा नवमी आहे, तर या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. आवळा वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या जातात, त्याची पूजा केली जाते. यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे देखील मान्यता आहे. त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंचं निवासस्थान असलेले आवळा झाड असे देखील मानलं जातं. तर या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं, कारण की कार्तिक शुद्ध नवमीला कुष्मांड नवमी येते आणि तिला अक्षय नवमी असे सुद्धा म्हणतात. तर या दिवशी श्रीकृष्णाने कुष्मांड नावाच्या राक्षसाचा वध केला होता. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा वाईट शक्तीचा प्रादुर्भाव वाढतो, तेव्हा पवित्र भूमी संकटांनी या अत्याचाराने ग्रासलेली असते. तर त्यावेळी भगवान विष्णूंनी विविध रूपे घेऊन दुष्ट शक्तीचा नायनाट केला आहे. तर बघा, कुष्मांड नामक असाच एक क्रूर राक्षस होता. कार्तिक नवमीला या कुष्मांडाचा वध झाल्याने ही नवमी कुष्मांड नवमी म्हणून साजरी केली जाते. तर काही भागात या दिवशी कोहळा कापून राक्षसाचा वध देखील केला जातो. तर काही समाजात कोहळा आतून पोखरून तो सुवर्णाने आणि मौल्यवान वस्तूंनी भरून तेवढी संपत्ती गरजूंना दान केली जाते. तर प्रत्येकजण आपापल्या भागामध्ये ज्या प्रकारे साजरा केला जातो, त्याच प्रकारे ही नवमी साजरी केली जाते. या दिवसांपासून द्वापार युगाचा प्रारंभ झाला होता अशी देखील मान्यता आहे. तर या दिवशी श्रीकृष्ण वृंदावनातून मथुरेत आले होते आणि म्हणूनच आजच्या दिवशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालण्याचा पायदंडही उत्तरेकडील भागात घेतला जातो. तर असे अनेक महत्त्व आजच्या दिवशी, आजच्या नवमीचे आहे. म्हणून तुम्हाला या दिवशी संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे. अक्षय नवमीच्या या शुभ योगावर काही उपाय केल्यास अक्षय पुण्यफळ प्राप्ती होत असते. सर्व दुःख दूर होतात आणि पैशाची कमतरता ही कधीही जाणवत नाही. म्हणून या दिवशी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी उपाय करायचे आहेत. तर बघा, आज तुम्हाला छोटे छोटे उपाय जे आहेत, तर ते तुम्हाला अक्षय नवमीच्या दिवशी आवळा वृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी आवळ्याला झाडाला दूध अर्पण करायचं. पूर्वेकडे तोंड करून ओम धात्रेय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. कमीत कमी 11 वेळेस किंवा 21 वेळेस हा तुम्ही जप करू शकतात. असे केल्याने भगवान विष्णूंचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदत असते. जर तुम्हाला सतत पैशाची अडचण येत असेल, कर्ज असेल, पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा खूप कष्टाने मेहनत करून घरामध्ये हवा तेवढा पैसा येत नाही, लक्ष्मी स्थिर नाही, लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न असेल परंतु स्थिर नसेल, म्हणजेच काय, तर तुमच्या घरामध्ये अमाप संख्येत लक्ष्मी प्राप्ती होत असेल परंतु घरामध्ये टिकत नाही, म्हणजे लक्ष्मी प्रसन्न आहे पण स्थिर नाही, तर स्थिर राहण्यासाठी देखील तुम्हाला हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासोबतच माता लक्ष्मीचे आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद जर तुमच्यावर असतील तर तुमच्या कुटुंबात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता कोणालाच पडणार नाही. तर सदैव माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करेल. त्यासाठी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. साधा आहे, खूप सोपा आहे. तर तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. तो तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तेव्हा शक्य नसेल तर तुम्ही 12 वाजेपर्यंत केला तरीही चालेल. आणि तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. शक्यच नाही झालं तर तुम्ही बघा, संध्याकाळी नक्की करण्याचा प्रयत्न करा 12 वाजेपर्यंत. तिन्ही संध्याची वेळ असते. यावेळी देखील माता लक्ष्मी प्रसन्न होत असते. माता लक्ष्मी आपल्या घराकडे येत असते, कारण तिन्ही संध्याकाळच्या वेळेला दिवा प्रज्वलित करत असतो, त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. म्हणून तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. तर आवळा नवमीच्या दिवशी आवळा रोपाचे दान करणे अत्यंत शुभ मानलं जातं. दानाला अतिशय महत्त्व आहे. तर उत्तर दिशेला आवळ्याचे झाड लावले तर अत्यंत शुभ फलदायी ठरत असतं. उत्तर दिशेला झाड लावणे शक्य नसेल तर तुम्ही पूर्व दिशेला लावलं तरी चालेल.
तर असं केल्याने आपल्या घरामध्ये जे काही वास्तुदोषपूर्णता नष्ट होतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते, ज्यामुळे घरातील सर्व सदस्यांच्या सर्व समस्या या दूर होतात. तर घरात धान्याची कमतरता कधीही भासत नाही. त्यामुळे तुम्हाला असे काही छोटे मोठे उपाय आवर्जून करायचे असतात. त्यासोबतच हा एक प्रभावी उपाय देखील तुम्हाला करायचा आहे. अक्षय नवमीच्या दिवशी व्रत ठेवणे अत्यंत शुभ मानलं जातं. तर या दिवशी व्रतही काही लोकांनी ठेवलेलं असतं. आवळा वृक्षाची पूजा केली असेल, भगवान विष्णूंना आवळा अर्पण केला असेल किंवा एक आवळा अर्पण करायचा आहे, तुम्हाला भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करायचं आहे. भोग अर्पण केल्यानंतर त्या आवळ्याचे तुम्हाला प्रसाद म्हणून सेवन करायचं आहे. असं केल्याने सर्व पापे नष्ट होतात, आरोग्यही चांगले प्राप्त होत असते. तसंच या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना आवर्जून काही ना काही तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार दान करा. कपडे दान केल्यास घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही, त्यामुळे तुम्ही कपडे दान करावेत. त्यासोबतच अक्षय नवमीच्या दिवशी, आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करून हनुमानास शेंदूर अर्पण करायचं आहे, वस्त्र अर्पण करायचे आहेत आणि एक सुपारी आवर्जून अर्पण करायची आहे. यानंतर प्रार्थना करायची आहे. सुंदरकांडचे पठण करणे तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून करा. जर पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकतात. मोबाईलवरती यूट्यूबला लावा आणि श्रवण करा. सर्व त्रास दूर होतात, तुम्हाला सर्व समस्यांपासून आराम मिळतो. भगवान विष्णूसोबत हनुमानांचाही देखील तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होत असतो. त्यामुळे तुम्हाला हे सारे छोटे मोठे उपाय जे आहेत ते करायचे आहेत. तर बघा, दिव्याचा एक प्रभावी उपाय जो आहे तो दिवा हा सकारात्मकतेचे प्रतीक आहे, ज्ञानाचे प्रतीक आहे. तुमच्या मुलांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी, त्यांना ज्ञानप्राप्ती होण्यासाठी आणि घरामध्ये सुख समाधान लाभण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यासोबतच माता लक्ष्मीचे आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळवण्यासाठी देखील हा तुम्हाला उपाय अत्यंत प्रभावी आहे, सोपा आहे. तर असा हा शुभयोग आहे, कारण आज गुरुवार आहे, कुष्मांड नवमी म्हणजेच आवळा नवमी आहे, अक्षय नवमी आहे, ज्यामुळे तुम्ही हा उपाय केल्याने अक्षय सुख प्राप्ती होते. तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात आणि भगवान विष्णू आणि लक्ष्मीचे तुम्हाला अक्षय पटीने आशीर्वाद प्राप्त होत असतात. त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. एक मातीची पंती घ्यायची आहे. कोणत्याही धातूचा दिवा असेल तर तो देखील तुम्ही घेऊ शकतात. एक मातीची पंती घ्या, त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे. त्या वातीला तुम्हाला थोडेसे हळदी कुंकू लावायचे आहे. त्यानंतर तुम्हाला एक डिश घ्यायची आहे. त्या डिशमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे, त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू टाकायचं. घरामध्ये आवळ्याचे रोप असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे. जर तुमच्या घरात आवळ्याचे रोप नसेल तर तुम्ही तिथे आवळ्याचे रोप असते जिथे झाड आहे तिथे तुम्ही जाऊ शकता. तर हा दिवा घेऊन जाण्यासाठी तुम्हाला एका ताटामध्ये, एक डिशमध्ये थोडेसे तांदूळ, एक मातीची पंती, दुहेरी कापसाची वात, त्यामध्ये तुम्हाला तेल घ्यायचं आहे. तूप घेतलं तर अतिउत्तम, शुद्ध गाईचं तूप घेऊ शकता आणि तूप नसेल तर तुम्ही तेलाचा पण वापर करू शकतात. तर तुपाच्या दिव्यासाठी एक फुलवात घ्यायची आहे, तूप टाकायचं. हा देखील तुम्ही दोन्हीपैकी कोणताही एक दिवा तुम्ही घेतला तरी चालेल, तुम्हाला जो शक्य आहे तो तुम्ही घेऊन जावा. हळदी कुंकू, अक्षता, त्याचबरोबर फुलं घेऊन जायची आहेत, अगरबत्ती घ्यायची आहे. आवळ्याच्या झाडाजवळ जाऊन सर्वप्रथम तुम्हाला हळदी कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करायची आहेत. त्यानंतर तुम्हाला तिथे अगरबत्ती ओवाळून लावायची आहे. पूर्वेकडे तोंड करून हा दिवा ठेवायचा आहे. जर फुलवात असेल तर तुम्ही तसंच ठेवू शकता आणि जर तुम्ही दुहेरी कापसाची वात घेतलेली असेल तर ती पूर्वेकडे तोंड करून ठेवायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला ती तांदळाची डिश घेतलेली आहे ती ठेवायची, त्यावर थोडीशी हळदी कुंकू टाकून त्यावर हा दिवा ठेवायचा आणि तो दिवा तुम्हाला आवळ्याच्या वृक्षाखाली प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला 2 कापराच्या वड्या आवर्जून टाकायच्या आहेत. तुम्हाला घरून जाताना 2 कापराच्या वड्या घेऊन जायच्याच आहेत. भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम, भीमसेनी कापूर नसेल, जर तुमच्याकडे आहे साधा कापूर तो तुम्ही 2 वड्या घेऊ शकतात, आवर्जून टाकायच्या आहेत. त्यासोबतच 2 अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व दारिद्र्यता नष्ट होईल, माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. अत्यंत प्रभावी आणि खूप साधा असा उपाय आहे. तर तुम्ही आज संध्याकाळी आवळ्याच्या झाडाला नमस्कार करा आणि त्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा देखील जप करू शकतात. ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील जप करू शकतात. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी तुम्हाला या दोन्ही मंत्रांचा 11 वेळेस जप करायचा आहे. आवळ्याच्या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि बऱ्याच ठिकाणी आवळा वृक्षाखाली या दिवशी भोजन केले जाते. त्यासोबतच ब्राह्मण किंवा गरीब गरजू लोकांना अन्नदान देखील आवर्जून केलं जातं. तर स्वतः देखील आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवण केलं तरी चालेल, जेवायला घेऊन जायचं आहे आणि आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवायचं आहे. असं केल्याने देवींचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची देखील प्रगती होत असते.
तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, अत्यंत प्रभावी उपाय सांगितलेला आहे, नक्की करून बघा. याचा सकारात्मक असा अनुभव तुम्हाला नक्कीच मिळेल. गोडाचा नैवेद्य असेल तो दाखवायचा आहे आवळ्याच्या झाडाला आणि आपण प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून की सर्वांपर्यंत माहिती पोहोचेल. सर्वांना मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.